अमोल मेटकरींनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे। ते काय म्हणालेत पाहूयात। जातीय सलोखा राखणाऱ्या बीडमध्ये जातीयवाद आला कुठून असा प्रश्न राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मेटकरी यांनी उपस्थित केलाय। महायुतीचा कोणता आमदार अशी नाहक बदनामी करत आहे याचा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे। काही दुर्दैवी घटना घडल्या आणि म्हणून अख्खं शहर गुंडांचं आहे असं म्हणणं चूक असल्याचं मेटकरी म्हणाले। बीडचा उल्लेख बिहार करणं किंवा हे करणं याला कारणीभूत कोण आहे? महायुतीतलेच नेते असे का सुसाट सुटले? एखाद्या व्यक्तीला का टार्गेट करतात? ही जी काही त्यांची व्यथा होती गेल्या अनेक दिवसांपासून जे काही चालू आहे प्रकरण या बाबतीत, आज त्यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी त्यावर बऱ्याच गोष्टींची उत्तरं दिली आणि त्यामध्ये त्यांची भावनिक विनंती अशी होती का परळी जिथं अनेक जगभरातली लोक महाशिवरात्रीला शिवभक्त येत असतात, त्या निमित्तानं तिथं रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि एखाद्या शहराला तुम्ही असं बिहार आहे, तालिबानी शहर आहे असं जर तुम्ही बदनाम केलं, तिला जाणीवपूर्वक बदनाम करणं आणि शेवटी काय झालं त्याच्यामध्ये फक्त परळी आणि बीड शहर बदनाम झालं।